यूट्यूब चॅनल. तर आता मी चालली आहे दिवाबत्ती करून घेते. वाजलेत सकाळीचे 8. दिवाबत्ती करून झाल्या. आता मी घेते नाश्ता करून. तर सर्वात पहिले नारळ पाणी पिते. A few moments later. तर आता मी घेतलं जेवण बनवायला. जेवण बनवते. वरण तर बनवले मी ते, आणि बटाट्याची उसळ पण बनवणार आहे. इथे बटाटे उकडून घेतलेत मी. आणि पप्पा मार्केटला गेले होते, त्यांनी एवढे फ्रूट्स आणले आणि मच्छी पण घेऊन आलेत. आता मी मच्छी पण बनवते थोड्याच वेळात. तर आता जेवण बनवून घेते. A few moments later. जेवण वगैरे रेडी झालं माझं. आता मम्मी जेवण नैवेद्य दाखवतात देवाला. याई इथे सामान आणलंय खूप. तुम्ही ब्लॉग कॅमेरा नाही नेला? विसरलो मी काय मध्ये. जेवायचा टाइम झाला पण जेवण कोण घेत नाही आहे, कारण आता इथे सगळे काही ना काही चालू आहे यांचा. तर तुम्हाला असं सांगायचं होतं, आज सगळं मी तुम्हाला सामान वगैरे दाखवलं. थंबनेलमध्ये तुम्ही बघितलंच असेल, चोरोटीचा कार्यक्रम आहे आता. तर त्यासाठीच ही सगळी तयारी सुरू आहे. तर आजचा व्लॉग चोरोटी स्पेशल असणार आहे. हा काय निकेतन बोलतो मला लाज वाटते. का लाज वाटते? नेहमी कॅमेरामध्ये तर येत असताना आता का लाज वाटते? मला नाही, भाऊला मी बोलतो. ॲडॅप्टर कुठे ठेवला तुम्ही? ओके ओय काय म्हटलं? का तुम्हाला लाज वाटायला पाहिजे? पुढे तुमचा पण चालू होतील हे सगळ्या गोष्टी. बंद कर रे, बंद कर. मग मी मच्छी बनवले फक्त माझ्यापुरती, कारण की कोणीच मच्छी खाणार नाही आहेत. 2च पीस बनवले, बस झालं एकटीसाठी. तुमचा चेहरा दाखवते नाही तर ब्लॉगमध्ये. किती मजाक उडवले ते पण सबूत राहील आम्हाला तुमच्या वेळी. पुरावा पाहिजे आपल्याला. पाडवला पाहिजे, काम करायचं माहिती राहिलं. काहीतरी पाडवला. परत होणार आहे काय? तेच परत आता भाऊंच्या दिला. तो नाही काढू. मी रेकॉर्ड करून ठेवलं ना, बघू काय नाही करणार व्यक्तीने समजेल. 10 minutes later. तर आमचं इथे पार्सल आले. मिशोवर पार्सल मागवलेलं मम्मींनी. बघूया खोलून मग जेवायला जाऊ. ठीक आहे. किती साईज किती आहे? माझी साईज किती आहे? मी बारीकच आहे ना. लावून बघा. चांगलं आहे. जेवण वगैरे करून झालं आमचं, आणि आता या इथे डेकोरेशनला घेतलंय. डेकोरेशनचं सगळं साहित्य. काय बोलताय? इथे पण बोला, आम्हाला पण आवडेल ऐकायला. प्लॅनिंग पेक्षा खूप वेगळं चाललंय. अति चाललंय. अति नाही चालले, व्यवस्थित चालले. खूपच ट्रॅक वरती आहे प्लॅन. खूपच वेगळं चाललंय. आणि आपण जा 3 वाजलेत, तयारी करून लवकर या. तर आम्ही डेकोरेशन केलं, इथे रेडी झालंय. याही केलंय मी आणि यांनी आणि मम्मीने, आम्ही तिघांनी मिळून डेकोरेशन केलं. आणि यांनी फक्त बघायचं काम केलं इथे बसून. इसको कुछ पता ही नहीं है. हाँ, क्या पता ही नहीं. लावला कोणी? काय बोलतो? बरं, लावला भाऊंनी.
तर आता मी पण जाते तयारी करायला. 3 वाजून गेलेत, 6चा टायमिंग आहे. तर मी रेडी झाली आणि आम्ही आता चाललो चोर ओटीचा कार्यक्रम करून घेतो. आणि ताई पण आल्यात. सगळं डेकोरेशन केलं. झालं का असून पोट भरलं. तर आता सगळी पाहुणे वगैरे आलेत. आजी आल्यात. ओय डॉल दाखव. उलटी कुठे दाखवतोय? कुठे गेला बाबू? काय येत नव्हतंस ते सांग. काय येत नव्हतंस? तो रोटी भरल्याशिवाय सांगायचं नसतं कुणाला. सोरोटी म्हणजे चोरून भरायची ओटी. 3ऱ्या महिन्यात भरतात ती. आणि कुणाला कळू नये ना म्हणून दिवे लागणीच्या नंतर भरतात ती. अगं 3ऱ्या महिन्यापासून बाळाचे अवयव तयार व्हायला लागतात. डोळे, नाक, कान, हात, पाय सगळ्याला आकार यायला लागतो. बाळ स्थिरावतं म्हणून मग 3 महिने होईपर्यंत कुणालाच सांगायचं नाही. आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. नवखीचा हुल इवल पाऊल, नवखीचा हुल इवल पाऊल, रुजलेला अंकुर आता फुलणार ग कुणी येणार ग, फुलणार ग कुणी येणार ग. हो 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 ला 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 ला. तर आता पिझ्झा पार्टी नाश्ता आहे ना. चलो खोल बाबू, खोल खोल पिझ्झा. हाँ खोलो. बाबा इतना बड़ा बर्फी नंतर खाणार आहेत मग. चालेल घे घे काय पाहिजे ते. ना पाय घेऊन जा. हुशार स्मार्ट आहे. हमारे घर में खत्म हो गया. तुला बोला मजा घेऊन तुला घेऊन जा. तुला काय पाहिजे? जे काय अरे ते यांचं आहे तर दोघांचं. A few moments later. तर आता कार्यक्रम उरकला तर ताई चाललेत सगळी गेली पब्लिक इथनं. तर आम्ही उरकून घेतोय सगळ्या. तर गाईज आता आम्ही सर्व कामं उरकून रेस्ट करायला आलोय आणि रात्रीचे आता 12 वाजलेत. आणि आजची तारीख तुम्हाला सांगतोय. आजची तारीख आहे 13 जुलै. हा जेव्हा मी व्लॉग शूट करतोय. जवळपास 4 महिने झाले
आम्ही काय कोणताही व्लॉग बनवला नाही. इनफॅक्ट आम्ही कुठं बाहेर फिरायला नाही गेलो. जर फिरायला गेलो असतो तर व्लॉग बनवलं असतं. आपण नव्हतं ना कुठं गेलो. तर आजचा तुम्ही व्लॉग बघितला असेल तर आज चोरोटीचा कार्यक्रम होता. येस, तर फायनली इट्स अ गुड न्यूज. सगळेजण भरपूर सगळेजण बोलत होते की कधी कधी कधी, तो इट्स हॅपन. येस, आणि वी ऑल्सो आर व्हेरी हॅपी. येस. तर आता हा व्लॉग आम्ही आता लगेच रिलीज नाही करणार. असं म्हटलं जातं की चोरोटी हां. अशी गुपितच ठेवलेली बरी असते. ती थोडं कालांतराने आम्ही शो करू. तेव्हाच आम्ही हा रिलीज करू. तोपर्यंत असंच गुपित ठेवू. म्हणून तुम्हाला आता तारीख सांगितली. आजची तारीख 13 जुलै आहे. सो आता उद्या तर आम्ही जाणार आहोत सोनोग्राफी करायला. उद्याचे अपॉइंटमेंट आहे. थोडं मध्यंतर ब्रेक घेतलेला आम्ही. काय तुझी साडी? साडी ओके, दाखवू कशी. ओटी भरली ना. पैठणी कलर मस्त बघा. मस्त आहे. तुझा ड्रेस आणि ती साडी सेम वाटते. सेम ब्लाऊज पण सेम आहे ना त्याच्यावरचा. मला आवडली. मम्मीला बरं थँक्यू. छान. मग मॅडम तुझा हा कसा एक्सपिरियन्स आहे? सगळेजण किती बोलत आहेत कधी 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 रीलमध्ये. समजत नाही काय चाललंय, कसं होतंय, काय चाललंय काय नाही. लाईफ गोज ऑन खरं बोलू तर अजूनपर्यंत आम्हाला दोघांनाही ट्रस्ट होत नाही की असं लाईफमध्ये आमच्या घडतंय. आणि आम्हाला दोघांना म्हणजे अजूनपर्यंत ट्रस्ट नव्हतं. आम्ही एकमेकांना असंच बोलतो, थांब जरा अजून 2 महिन्यांमध्ये समजलंच आपल्याला. 2-3 महिन्यामध्ये पुढे जर बाहेर यायला लागेल तर येस वी आर गोइंग टू बी पॅरेंट्स. म्हणजे कसं वाटतं ना, आपण इतके मॅच्युअर झालो, तो आपल्या भरोसे. आणि आपण इतके मॅच्युअर झालो असं मला तर नाही वाटत आहे. आणि आपण कुठल्या भरोसे? भगवान भरोसे. आम्ही असंच विचार करतो. तर काय माहिती, फिलिंग आमच्यासाठी तर एकदम नवीन आहे. मिक्स फिलिंग आहे की आपण प्रिपेअर झालोय की नाही झालोय, कसं होणार, काय होणार. पण काय तर लग्नाला पण 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले. सगळेजण आम्हाला टॉर्चर करत होते की कधी 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 काय. तर आम्ही एकदम मनावर नव्हता घेतला. पण सगळ्यांचं बोलणं ऐकून आम्हाला पण वाटलं बापरे 3 वर्ष झाली. आणि आपले लोक एकाचे 2 करायला लगेच काय चाललंय, असंच असेल तसंच असेल, हेच असेल तेच असेल. तर त्यांना कोण सांगेल. लोकांच्या खातीर असं आम्ही डिसिजन तसं नाही घेतलं. बट तो आमचा पर्सनल डिसिजन होता. बट तरी या इतका टाइम झाला तर लोक कसं बोलतात, म्हणजे एक ती साईड. आपली सोसायटीची मेंटॅलिटीच तशी झालेली आहे. काय बोलणार. अरे यार, खूप दिवसांनी लॉक करते तर मला आज कॅमेरा पकडायला पण कसं तरी होते. हात दुखायला लागला माझा. सवय नाही राहिली. तर कुठेतरी बाहेर जायला ट्रिप करायला लागेल. कारण की मी आपल्या चॅनलवरती तर सांगितलंय, जर मी लॉग करेल तर कुठं बाहेर जात असेल तरच लॉग होईल. ना तर सगळेजण बोलतो घरातलं दाखवा. घरामध्ये काय कंटेंट असतं, तेच सकाळी उठणं, तेच जेवण बनवणं, तेच. ते काय माहिती, कदाचित बेबी आल्यानंतर नवीन कंटेंट तरी भेटेल. पण ब्लॉग बनवायला भेटेल का टाइम? तर बेबीकडेच पूर्ण लक्ष जाणार. आणि आपल्यासाठी तरी टाइम भेटेल आपल्याला असं वाटतं? मला नाही वाटत. इथं मला याच कामातून माझ्यासाठी टाइम नाही भेटत. तर गावात आल्यानंतर मला तर नाही वाटत टाइम भेटेल. बापरे, टाइम साठी एकदम. मग हे या 4 महिन्यात मी पण लय जाडा झालो. असे गाल फुगलेत. मग कसं आय एम गोइंग टू बी फादर वाटायला नको, शोभायला पाहिजे ना. म्हणून जरा थोडासा वेट गेन केलाय मी. मग हिच्या सोबतीला हिचं कसं पोट बाहेर येईल. माझं पण ऑलरेडी आलेलं आहे. माझं आलेलं आहे. मला आता कमी करायचं आहे बट होत नाही. आता फूडी झालंय जाम, म्हणजे चालूच आहे. अजून काय बोलता मॅडम? काय नाही, कुछ नहीं है आपके पास बोलने के लिए. सब खत्म हो चुका है. टाटा बाय बाय. काय बाय बाय? काय नाही. मग आजचा दिवस कसा होता तुला ते तरी सांग. खूप छान होता. काय वाटलं तुला चांगलं, काय कसं वाटलं दिवस?
की तुझ्या लाईफमध्ये हा पहिल्यांदा दिवस आहे. मग हे सगळे डेकोरेशनचे मग तेच ना एक युनिक फिलिंग असते ना. वेगळीच फिलिंग होती. काय चाललंय काय घडते एकदम वेगळीच फिलिंग. जसं लग्नाची फिलिंग तशीच ही फिलिंग. लग्नाची तर वेगळीच होती. मग तशाच टाइप मध्ये ना म्हणजे फर्स्ट टाइम. एक वेळ लग्न त्यातलं त्यात ठीक आहे पण ही बेबी एकदम असू दे चांगली गोष्ट आहे. चांगली तर गोष्ट आहे. यू हॅव टू गो फॉर इट. हो ना. खुर्ची लय आवाज करते. तर काय मग व्लॉग एंड करायचं होतं इथे. तर आमचं जेवण वगैरे सगळं झालंय. तर आम्ही बाहेरनं थोडं पार्सल मागवलेलं कारण की नानीने आपल्याला काय दिलं ते लेमन चिकन आणि तिने चिकन लॉलीपॉप असं दिलं होतं. लय मस्त होतं. लय भारी लागले खायला ज्योती नानीने. तिने पार्सल दिलं मग तो पण होता. मग कशाला उगाच पार्सल मागवलं जरा मस्तपैकी. जेवलो सगळं ते पूर्ण डेकोरेशन काढलं. मग आता फ्री होऊन मी तर आंघोळ पण गेली. आंघोळ करून फ्रेश होऊन बसलो. रात्रीचे 12:16 झाले. खूप दमलो. उद्या सकाळी जायचं पण आहे 10 वाजता. आज एवढी गडबड ना की सकाळपासून कामातच काम. तरी मी तरी हिला भरपूर हेल्प केली आज. केलीत हेल्प. सगळ्यात गोष्टी एकच त्या सगळ्यात गोष्टीत हेल्प केली. तरी पण मला थोडा पण टाइम नाही भेटला आज पडायला पण नाही. हो ना. आज हिला झोप येत होते. मी काय कॉफी मागवली. कॉफी पण नेमका संपली ना. ब्लिंकिट वरनं कॉफी मागवली. कॉफी पिली का ना तुम्ही? नाही ना टाइम पण नाही भेटला कॉफी प्यायला. बापरे किती बिझी झाली. मग मेकअप करायला घेतला का मग झाला खतम. आणि आता पिऊन फायदा नाही. आता एक तर मला झोपायचं उद्या लवकर उठायचं आहे. तर चला मग मला तर वाटतं आता आपण ब्लॉग इथे एंड केला पाहिजे. तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट सेक्शन मध्ये. आणि आम्ही इतके दिवसानंतर ब्लॉग टाकलाय त्याचं रिएक्शन काय असणार. त्याच्यानंतर आता ह्या व्हिडिओ नंतर काय काय जर आम्हाला कंटेंट भेटलं तर आम्ही नक्की शूट करू. तर तोपर्यंत तुमची रजा घेतो. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा. आमच्या यूट्यूब चॅनल कुठल्या तोंडाने बोलू शकतो आपण व्हिडिओज नाही बनवत. तोंडाने बोलतात त्याच तोंडाने बोलणे. सो तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. गुड नाईट. टेक केअर. बाय.